येत्या शनिवारी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दोघांच्या सभा महाराष्ट्रामध्ये आहेत। शनिवारी संध्याकाळी मोदींची नांदेडमध्ये सभा आहे आणि त्याच वेळेस संध्याकाळी गुढीपाडवा मेळावा आहे मनसेचा, त्यामध्ये राज ठाकरे भाषण करणार आहेत। समान धागा एवढाच आहे की दोघं उत्तम वक्ते आहेत, लोकप्रिय नेते आहेत। हे दोघंही लोकांना आपल्या भाषणाने खेळवून ठेवण्यात पटाईत आहेत। आता बघूया नेमका प्रतिसाद कोणाला जास्त मिळतो आणि याबद्दल आपण बोलूया आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णींशी। विवेक, मनसेचा वर्धापन दिनाचा जसा कार्यक्रम असतो तसाच गुढीपाडव्याला सुद्धा मेळावा असतोच, पण नरेंद्र मोदींनी नांदेडमध्ये त्यांची सभा ठेवलेली आहे। अशोक चव्हाणांच्या थेट बालेकिल्ल्यामध्ये मोदी बोलणार आहेत। नेमका गुढीपाडव्याचा दिवस कसा असेल, काय काय राजकीय घडामोडी घडतील? आरती, आपल्याला माहिती की 5 वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी भाषण केलं होतं आणि त्यावेळेस ते म्हणाले होते की माझे जे कोणी खासदार निवडून येतील ते नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील। पण 5 वर्षांमध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे आणि आता हेच राज ठाकरे नरेंद्र मोदींचे प्रखर विरोधक म्हणून महाराष्ट्रात उभे आहेत। आणि योगायोग असा की ज्या गुढीपाडव्याच्या दिवशी जेव्हा गुढीपाडवा मेळावा असतो मनसेचा, त्याच संध्याकाळी शनिवारी नरेंद्र मोदी हे नांदेडमध्ये असतील, अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात असतील, त्यांच्यावर ते आघात करतील। पण अर्थातच महाराष्ट्रातल्या जे मतदार आहेत त्यांचं लक्ष ह्या दोन्ही वक्त्यांकडे असणार आहे। हा सामना नेमका कसा रंगेल याची उत्सुकता प्रत्येकाला आहे, कारण राज ठाकरे हे लोकसभा निवडणूक लढवत नसले आणि त्यांच्या पक्षाला जरी उतरता कळा लागली असली तरीही ते स्वतः वैयक्तिक अतिशय लोकप्रिय आहेत। त्यांचं भाषण ऐकायला लोक कायम उत्सुक असतात। आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी ज्यांचा आता प्रचाराचा झंझावात सुरू झालेला आहे, त्यांनी देखील काल वर्धेमध्ये येऊन पवार कुटुंबियांवर टीका केली होती, ते देखील भाषण गाजलेलं होतं। त्यामुळे दोन अतिशय उत्तम वक्ते, लोकप्रिय नेते, ह्या दोन्ही नेत्यांच्या भाषणाकडे आता पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल। लोकांना खरं तर निवडायचं की नेमकं कोणत्या वक्त्याला त्यांना पाहायचंय, ऐकायचंय। मतदानात तर मनसे नाहीये, त्यामुळे तो प्रश्न नाहीये, पण वक्ता ह्याला महाराष्ट्र कोणत्या वक्त्याला महाराष्ट्र पाहायला लोकांना आवडेल हे पाहणं मात्र मोठं उत्सुकतेचं असणार आहे। बरोबर आहे विवेक, गुढीपाडव्याला विजयाची गुढी सभांमधून कोण उभारणार ह्याकडे आपण लक्ष ठेवून असणार आहोत।